1988मध्ये ते लोक मुंबईच्या एका चाळीत राहत होते आणि सगळं काही मस्त चालू होतं. आणि त्याच्या चौथ्या माल्यावर एक कपल राहायचं. त्यांच्या लग्नाला जवळपास 9-10 वर्ष झाली होती, पण त्यांना काही केल्या मूल नव्हतं होत. सासू सासरे होते ते त्याच्यावर खूप खूप जास्त राग करायचे, खूप जास्त रोज भांडणं करायचे. त्यांचे ना जसे की ते दुश्मन होते. का? कारण त्यांची सून एक मुलाला जन्म नव्हती देऊ शकत, म्हणून त्यांनी खूप खूप राग होता त्यांच्यावर. आणि ते दर दिवशी भांडण आणि असं तसं तसं असं काय ना काहीतरी त्यांच्या घरी रोज रात्री व्हायचं. तर एक दिवशी काय केलं ना, तिच्या सासूने त्या काकींच्या जेवणामध्ये झोपेची गोळी घातली आणि झोपेची गोळी त्यांना जेवणात गेली. जसेच त्यांनी ते जेवले वगैरे, त्यांना एकदम गाढ झोप लागली, बेशुद्ध. आणि त्याच अवस्थेत जेव्हा ते बेडवर झोपले होते, त्यांनी त्या बेडला ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. ह्या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. तर ही जी घटना आहे ना, आपल्याला अर्चनाने पाठवली आहे आणि ही तिच्या सख्ख्या आत्याबरोबर झालेली. 1988मध्ये ते लोक मुंबईच्या एका चाळीत राहत होते आणि सगळं काही मस्त चालू होतं. तेव्हा तिची आत्या ही 8 वर्षाची होती. आणि तुला माहिती आहे, ते चाळ म्हणजे बिल्डिंग टाईप चाळ असते ना मुंबईत, कशी की ओपन बाल्कनी असते, सिंगल बाल्कनी, आणि सगळ्यांचे घरं एका लाईनीशीर, आणि 4 माळी बिल्डिंग असते, 4 मजली. आणि सगळे लोक कशी एकदम परिवारासारखे राहतात, बरोबर. तर तिची आत्या ही असेल 7-8 वर्षाची वगैरे असेल, अगदी लहान होती आणि ती सगळ्यांची लाडकी होती. ते 3ऱ्या माळ्यावर राहायचे आणि त्याच्या 4थ्या माळ्यावर एक कपल राहायचं. त्यांच्या लग्नाला जवळपास 9-10 वर्ष झाली होती, पण त्यांना काही केल्या मूल नव्हतं होत. काही केलं त्यांना, त्यांच्या आयुष्यात ती गोष्ट नव्हती, तो सुख नव्हता. आणि त्यामुळे जी आता काकी होत्या ना, त्या अर्चनालाच म्हणजे एक मुलगी मानायचे. म्हणजे ती त्यांच्या खूप जवळची होती. ती रोज जायची त्यांच्या इथे, ते चॉकलेट द्यायचे, त्याला खाऊ बनवायचे आणि एकदम एकदम आईसारखं तिची काळजी घ्यायचे. पण तिच्या काकी होत्या ना, त्यांची जी सासू होती ना, सासू सासरे होते ते त्याच्यावर खूप खूप जास्त राग करायचे, खूप जास्त रोज भांडणं करायचे. त्यांचे ना जसे की ते दुश्मन होते. का? कारण त्यांची सून एक मुलाला जन्म नव्हती देऊ शकत, म्हणून त्यांनी खूप खूप राग होता त्यांच्यावर. आणि ते दर दिवशी भांडण आणि असं तसं तसं असं काय ना काहीतरी त्यांच्या घरी रोज रात्री व्हायचं. तर एक दिवशी काय केलं ना, तिच्या सासूने त्या काकींच्या जेवणामध्ये झोपेची गोळी घातली आणि झोपेची गोळी त्यांना जेवणात गेली. जसेच त्यांनी ते जेवले वगैरे, त्यांना एकदम गाढ झोप लागली, बेशुद्ध. आणि त्याच अवस्थेत जेव्हा ते बेडवर झोपले होते, त्यांनी त्या बेडला आग लावून टाकली. बापरे! त्यावेळी त्याच्या काकी होत्या, त्या तडपडत मेल्या रे. म्हणजे कारण विचार कर, जिवंत होत्या, जिवंतपणे मेल्या. त्यांना जाग आली आणि ते किंचळत बाहेर आल्या, हे आल्या त्या आल्या, पण काहीच केल्या त्यांना वाचवू नाही शकल्या. आजूबाजूचे लोक आले, पाणी वगैरे टाकलं, पण जेव्हा पाणी टाकलं त्यांची ऑलमोस्ट 80% बॉडी ही जळलेली होती. त्यांच्या अंगातून ती हाडं दिसत होती. त्यांची जी चामडी होती ती पूर्ण काळकुट्ट अशी झाली होती. ते वाचले, ते जिवंत होते, पाणी वगैरे टाकलं, पण हॉस्पिटलला नेता नेता त्यांचा मृत्यू झाला. म्हणजे ही खूप वाईट गोष्ट त्यांच्या इथे घडली. आणि त्यानंतर त्यांचे पोलीस वगैरे आले, कंप्लेंट वगैरे झाली, पण नंतर त्यांना तेच हे केलं की बाबा ह्यांनी स्वतःहूनच ते सगळं करून घेतलं आणि त्याला त्या कॅटेगरीमध्ये टाकून ती केस क्लोज करण्यात आली 2-3 दिवसानंतर. तर काही दिवसानंतर जी अर्चनाची जी आत्या होती ना, जिला ते एकदम चांगले मानायचे, एकदम असं तसं, तर तुला माहिती आहे की जी चाळ असते ना, ते सगळ्यामुळे एक एक तिकडे सगळे लोक एक दुसऱ्याला ओळखून असतात. तिथे काही टेन्शन नसतं. म्हणजे आताचे आई वडील कसे की कुठे गेला म्हणजे टेन्शनमध्ये येतात. तिथे माहिती असतं, कारण सगळे लोक ओळखीचे असतात, वर्षानुवर्ष राहिलेले असतात, जाऊन इथेच कुठेतरी असेल. तर त्यांच्या आत्याला ना एक सवय होती की ते लोक रात्री होईपर्यंत खेळायचे, जोपर्यंत बाबा परत येत नाही. आणि त्यांच्या वडिलांना नेहमी यायला लेट व्हायचं, कधी 12:30, कधी 1 वाजायचे. तोपर्यंत ते लोक पॅसेजमध्येच असायचे आणि खेळायचे, शिड्यांवर वगैरे खेळायचे किंवा बसलेले असायचे, काही ना काहीतरी त्यांचं सुरू असायचं. 2 दिवसानंतर जेव्हा हा हादसा झाला, त्यानंतर ते लोक, तिच्या आत्याने हे तिच्या मैत्रिणीबरोबर सापशिडी खेळत त्या ह्याच्यावर बसले होते, त्या पायऱ्यांवर. तेव्हा अचानक वरून कोणीतरी त्यांना बोलवलं. शिक शिक असा आवाज आला. जेव्हा आत्याने वर बघितलं,
तेव्हा त्यानं त्याच काकी दिसल्या. त्याच त्या त्या दादरावरून अशा खाली वाकून बघत होत्या. पण ह्यावेळी त्यांचा जो चेहरा होता हा कंप्लीट जळालेला होता. त्यांच्या डोक्यावर केस नव्हते. त्यांचे डोळे होते ते लाल रक्ताने माखले होते आणि एकदम विचित्र नजरेत, म्हणजे एकदम एकदम विचित्रच दिसत होत्या, काळ्या पडलेल्या. पण साडी तीच होती ती त्याने त्या दिवशी घातली होती, लाल रंगाची. ह्या आत्याला एकदम एकदम क्लिअर कट आठवत होतं ती. आणि वर ये, खाऊ आणले मी, खाऊन जा, वर ये, असं बोलत होती. हे बघूनच आत्या जोरात किंचाळली. तिच्या मैत्रिणीला काय समजलंच नाही, त्या दोघी किंचाळायला लागल्या. तितक्यात तिची आई आली. आईने बघितलं तर तिला असं एकदम फॉग फिगर असतं ना, म्हणजे असं धूर 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 असं काहीतरी जाताना दिसलं. आईला पण असं स्पष्टपणे दिसलं ना जेवढं आत्याला दिसलं, पण तिला असं ते हे दुखं दिसलं की जाते वेळी. त्या लोकांना कधीच लेटपर्यंत, म्हणजे 8 वाजले की दरवाजे त्यांचे दार बंद व्हायचे, कधीच त्यांना अलाव नाही केलं. आता त्याच्या मागची कहाणी ही असू शकते की जी आत्या होती ती त्या बाईच्या खूप जवळची होती. तिला ती मुलगीच मानायची. आणि जेव्हा ती गेली तिला ती एक शेवटचं गुड बाय करायला आली होती, कारण त्यानंतर आत्याला ती कधीच दिसली नाही. फक्त मी तिला तिला शेवटचं बघायचं असेल ते कारण असू शकतं. तर मुंबईच्या अनेक चाळीसुद्धा हॉन्टेड आहेत. तर मंडळी, मला वाटतं हाच होता आजचा आपला एपिसोड. आपण परत एकदा भेटू अशाच एका एपिसोडमध्ये स्टोरीज विथ रिकीच्या. आणि जर तुम्हालाही व्हिडिओ एडिटिंग, कॉन्टेंट क्रिएशन, स्टोरी टेलिंग ह्या सगळ्या गोष्टी इन डेप्थमध्ये शिकायच्या असतील तर आपला एक फ्री मास्टर क्लास येणार आहे. आणि तो मास्टर क्लास होणार आहे येत्या 8 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता. तर खाली एक डिस्क्रिप्शनमध्ये गुगल फॉर्म दिलेला असेल, तो नक्की भरा आणि फ्री मास्टर क्लास जॉईन करा.